शेतकरी बंधूंनो रामराम. हे बघा, आपण या तिळाला बीज प्रक्रिया करण्यासाठी मुंग्यानं खाऊ नये म्हणून हे रक्षक पावडर आणलेलं आहे. तर हे रक्षक पावडर जे आहे तर हे तुमचे बीज प्रक्रिया यानं केल्याच्यानंतर मुंग्या खात नाही त्याला. हे बघा, अशा प्रकारचे सारे पडतात. हे बघा, हे सारे हे अशा प्रकारचे सारे पडल्यामुळं 6 फुटी सारे 11 इंच आपला 6 इंचामध्ये आपले 11 तास आहेत. आणि हे असे सारे पडतात. या साऱ्यानं तुम्हाला पहिल्यांदा तुषारने भिजून घ्यायला बी अडचण नाही आणि सरवडी पाणी लावायच्यामुळे तरी एकदम ओके आहे. कारण वरच्या काठ्यातून पाणी लावून दिलं खालच्या कडेला एकदम आरामशीर जाणार, कुठलं टेन्शन नाही, ताण नाही, काय नाही. हे बघा, तर हे बघू शकता, तीळ पेरण्याचं काम आपण आपल्या गांजराच्या रानामध्ये सुरुवात केलेली आहे. तर याच्यामध्ये खत पण पडतो. हे बघा, खताची पेटी स्पेशल, बियाची स्पेशल. हे बघा, हे अशा प्रकारचे आपले 11 फणं आणि 6 इंचावरचा 11 फणं, हे असे सारे. तर या साऱ्यानं तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी देण्याकरता एक चांगली सुखसुविधा आहे. चांगलं पाणी झोंबून आणि तुमचं भोगून चालतं. त्यामुळं कुठलेही जरी पिकं पेरायचे असताल तर या यंत्रानं तुम्हाला फायदेशीर राहणार आणि उत्पन्न तुमचं वाढणार याची खात्री आहे. कारण आता आपल्या या ठिकाणी गहू पण आपण पेरलेलाच आहे. आपला घरचा 3 एकर 3.5 एकर गहू आहे. गांजर आपण या रानामध्ये जे आपण काढलेलं आहे हे गांजर, तर गांजर पण आपण या यंत्रानंच पेरलं होतं. तर आज आपण गांजर घेऊन प्लस बोनस पीक म्हणून कमी खर्चामधलं तिळाचं घेत आहोत. गेल्या वर्षी आपण आपल्या यंत्रानं मिरखेलला आपल्या पिंपरीमध्ये काय असे तिळं पेरले, त्या शेतकऱ्यांना एकरी 5-5 क्विंटल ह्या यंत्रानं पेरल्याच्यानंतर तिळं झालेले आहेत. काही लोकांना सायसोय चांगली केली, त्याला 5 झाले, थोडी कमी झाली, त्याला 4 झाले, 4.5 झाली. आणि शिपून टाकलेल्या शेतकऱ्याला त्याचे जे एका एकरमध्ये बी पडलं 5 किलो, 3 किलो, 4 किलो कमीत कमी समजा, आणि त्याला तिळ झाले 2, 2.5, 3 क्विंटल, याच्यावर झाले नाही असे शेतकऱ्याचे अनुभव आहेत. तर आपण आपल्या यंत्रानं नवीनच पेरला होता. एकरी 5-5 क्विंटल, 4.5 क्विंटल असं उत्पन्न निघालं बोनस पीक. त्या शेतकऱ्यांना 8,000, 10,000, 12,000 असे भाव पण त्याला भेटले. काही जणांनी स्वतः होऊन विकले तर त्यांना 15,000पर्यंत भाव गेले, कारण 150 रुपये किलोनं विकले. जर तुम्हाला तीळ पेरायचं असेल तर 98 23 85 067 या नंबरला संपर्क करा. आता तिळा सीझन चालू आहे. या 4 ते 8 दिवसामध्ये तिळ आपल्याला पेरायचा चान्स आहे, त्याच्या पुढं काही नाही. ओके, धन्यवाद, रामराम.